जो माणूस जीवनभर लोकांसाठी इमानदारीने काम करतो आणि थोडी शेवटला बेईमानी करतो ना, तीच बेईमानी त्याच्या चांगलं येते. त्याची एक ही कहाणी. एक ठेकेदार होता आणि त्याच्या हाताखाली एक मजूर होता, मिस्त्री होता. पण त्या मजूर इतका इमानदार होता आणि तो ठेकेदार पण दोघांचं असंच चालत चालत अनेक वर्ष उलटून गेले. पण ठेकेदार मात्र त्या मिस्त्रीला थोडीच मजुरी द्यायचा आणि बाकीची त्याच्याकडे ठेवायचा. तो पण चांगलाच होता आणि हा मिस्त्री पण चांगलाच होता. काही दिवसांनी मिस्त्री म्हणला की आता मला रिटायर व्हायचंय, मला आता काम बंद करायचंय, कारण मला आता परवडं नाही गेलं आणि चांगला चांगला म्हणत हा ठेकेदार यानं बी मला आतापर्यंत काही वाढवून नाही दिलं. तो म्हणला मला आता सुट्टी घ्यायची, मला आता रजा घ्यायची, मला आता काम करायचं नाही. तेवढ्या ठेकेदार एक म्हणला तुला रजा घ्यायची, तुला सुट्टी घ्यायची, रिटायर व्हायचंय ना, तू एक काम कर, अजून एक घर चांगलं बनव, मग तुला सुट्टी देतो. तो मिस्त्री म्हणाला आतापर्यंत एवढ्या बिल्डिंगी बांधून मी दिल्यात आणि आता रिटायरला व्हायचं म्हणतोय. हा चांगला म्हणत म्हणजे आयुष्य गेलं माझं अर्ध, पांढरे केस झाले, तरी पण हा मला काही द्यायचा आकार नाही आणि अजून सुट्टी दे म्हणतोय. तर हा म्हणतोय की एक मला बिल्डिंग बांधूनच दे. मग त्या मिस्त्रीने काय कितीही केलं याच्यासाठी काही उपयोग झाला नाही म्हणत आणि मी तरी इमानदार समजलं होतं. मग त्यानं वाकडी तिकडी इमारत कशी तरी बांधली. एवढी चांगली नाही बांधली, मला इथून मागं चांगल्या बांधल्यात, मला काहीच फायदा झाला नाही आणि आता ह्या थोड्यासाठी काय फायदा होणार आहे. आणि शेवटला ठेकेदाराला झाली का बांधून, मला हो झाली. मग ही तुझीच इमारत आहे बघ, आतापर्यंत तू माझ्यापाशी एवढं इमानदारीने काम केलंस म्हणून ही तुला बक्षीस इमारत द्यायचं माझ्या मनात होतं. आणि मग मिस्त्रीला वाटायला लागलं मी आतापर्यंत लोकांच्या चांगल्या चांगल्या इमारती बांधल्यात, मस्त डिझाईन काढल्यात आणि शेवटला थोडी बेईमानी केली, तीच माझ्या अंगलट आली. हा ठेकेदार चांगला माणूस आहे, मला बिल्डिंग बनवून द्यायला होता. आणि जर इथून मागं जसे मी लोकांना चांगल्या बांधून दिल्यात तशी जर ही बी चांगली बांधली असती तर मलाच झाली असती, म्हणजे माझीच होती ही. तसं आपण जीवनात इतक्या इमानदारीने कामं केले आणि थोड्यासाठी बेईमानी केली ना, ती आपल्या चांगलं देते बरं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला, तोपर्यंत नमस्कार.